नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मी रुचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 1 वैशाख शके 1948, अर्थात 21 एप्रिल 2026. मंडळी, आपल्याकडे मासेमारी हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय आहे. तसंच माशांचं संवर्धनसुद्धा आपल्याकडे केलं जातं आणि हे संवर्धन प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केलं जातं. पण अशा पद्धतीनं केलेलं संवर्धन हे तितकंसं फायदेशीर नाही. म्हणूनच आता नवीन पद्धतीचा वापर करणं हे गरजेचं आहे आणि ही पद्धत म्हणजे बायोफ्लॉक. या पद्धतीने संवर्धन करताना माशांचं खाद्य नियोजन, रोगांचं नियंत्रण आणि उपचार करणं सोपं झालं आहे. आज आपण या बायोफ्लॉक पद्धतीने रोहू बोटुकलीचं उत्पादन कसं घेता येतं याविषयी माहिती करून घेऊया डॉक्टर राजू तिबिले यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी, आपल्याला माहिती आहेच की सध्या मत्स्य संवर्धनाला फार मोठा वाव आहे आणि या मत्स्य संवर्धनामध्ये रोहू हा जो मत्स्य प्रकार आहे याचं उत्पादन आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय. याचं कारण म्हणजे या रोहू माशाची जी चव आहे ती अतिशय उत्तम आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा हे सर्व मासे चांगले असतातच. तर या रोहू माशाचं जर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याची पैदास किंवा उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि यासाठी आता बायोफ्लॉक पद्धतीचा वापर केला जातो. आता हे बायोफ्लॉक म्हणजे काय आहे आणि या पद्धतीने रोहू बोटुकलींचं उत्पादन कसं घ्यायचं याविषयीचीच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून डॉक्टर राजू तिबिले सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला सांगा की बायोफ्लॉक म्हणजे काय आणि या तंत्रज्ञानाचं नेमकं काय तत्व आहे? बायोफ्लॉक म्हणजे सूक्ष्मजीवांचा एक पुंजका. याच्यामध्ये विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. उदाहरणार्थ परोपकारी जीवाणू म्हणजे सिटोट्रॉपिक बॅक्टेरिया, सूक्ष्म शैवाल म्हणजे वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग आदी जीव आणि इतरही काही सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. या प्रणालीचं एक तत्व म्हणजे ज्यावेळी आपण मत्स्य संवर्धन करत असतो त्यावेळी मासे जे विष्ठा सोडतात ते तलावाच्या तळाशी जमा होतात. त्या पद्धतीनेच जे आपण खाद्य देतो त्यामधील काही खाद्य हे न खाता शिल्लक तसेच राहते तलावामध्ये आणि मासे अमोनियासारखा विषारी वायू कल्ल्यामार्फत उत्सर्जित करत असतो. या सर्व नत्रयुक्त टाकाऊ पदार्थामुळे पाण्याची प्रत खालावते. तर या बायोफ्लॉक प्रणालीमध्ये जे म्हणजे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचाच वापर हे जीवाणू आपली संख्या वाढवण्यासाठी करतात. मात्र यासाठी आपल्याला हवेचा पुरवठा करावा लागतो, म्हणजेच ऑक्सिजनची मात्रा चांगली पाहिजे आणि कार्बन ते नत्र हे गुणोत्तर 10 पेक्षाही जास्त पाहिजे. बरोबर. ज्यावेळी असे फेवरेबल कंडिशन्स आपण देतो त्यावेळी या जीवाणूंची संख्या वाढते आणि ते एकमेकाशी अलगदरित्या चिकटले जातात आणि त्यांचा पुंजका तयार होतो. या पुंजक्याच्या भोवतीच काही प्राणी प्लवंग, आदिजीव किंवा इतर सूक्ष्मजीव एकत्र येतात आणि एक उत्तम प्रकारचे नैसर्गिक खाद्य तयार होते. म्हणजेच आपण टाकाऊ घटकापासून त्याच तलावात किंवा त्याच संवर्धन प्रणालीमध्ये माशांचं एक नैसर्गिक खाद्य तयार करत राहतो. हे बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचं तत्व आहे. आता बायोफ्लॉक प्रणालीचा अवलंब करताना कोणते फायदे आपल्याला नेमके दिसून येतात? मगाशीच म्हटलं की ही प्रणाली जी विकसित केलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते. म्हणजे पाण्यातील जे विषारी घटक आहेत किंवा टाकाऊ घटक आहेत त्यांचं प्रमाण कमी केलं जातं. त्यामुळे ही पद्धत आहे जिथे जमीन कमी आहे किंवा जिथे पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी ही विकसित केलेली आहे. दुसरं गोष्ट म्हणजे कमीत कमी जागेचा वापर आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्त घनतेमध्ये आपल्याला माशांचं संवर्धन करता येतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायोफ्लॉकच्या स्वरूपात नैसर्गिक खाद्य हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं आणि सातत्यानं उपलब्ध असतं. त्यामुळे माशांची वाढ ही चांगली होते आणि कृत्रिम खाद्याचा वापर सुद्धा कमी होतो. म्हणजे त्याच्यावरील खर्च जो येणार असतो तो थोडाफार आपल्याला कमी करता येतो. आता या बायोफ्लॉक पद्धतीच्या मर्यादा काय आहेत? म्हणजे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे आहेत किंवा काही मर्यादा सुद्धा आहेत. बायोफ्लॉक प्रणालीमध्ये अनावर्ती खर्च हा
भरपूर येतो. म्हणजे आपल्याला एरेशन सिस्टीम पाहिजे. एरेशन 24 तास देण्यासाठी जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर आपल्याला जनरेटर किंवा सोलार प्रणालीची सोय असावी. बायोफ्लॉक प्रणालीमध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात गढूळ होतं. तसंच गाळसुद्धा साचतो. हा गाळ काढण्याची यंत्रणा पाहिजे. प्रसंगी स्लज पंपचाही वापर करावा लागतो. आणि या सर्व गोष्टीमुळे उत्पादनाचा खर्च हा तुलनात्मकरित्या पारंपरिक पद्धतीपेक्षा हा जास्त आहे. आणि ही प्रणाली जिथे विद्युत पुरवठा नियमितपणे होतो अशा ठिकाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. बायोफ्लॉक प्रणालीसाठी सुसंगत अशा कोणत्या मत्स्य जाती आहेत? बायोफ्लॉक प्रणालीमध्ये सर्वच माशांच्या जातींचं संवर्धन नाही करता येत. जे मासे हे तयार होणारा फ्लॉक खातायत, कारण जो तयार होणारा फ्लॉक आहे हा संपवला पण गेला पाहिजे. त्याचं प्रमाण जास्त वाढता कामा नये. त्यामुळं अशा माशांचं संवर्धन करता येईल की जे मासे फ्लॉक खातायत किंवा जे मासे गढूळ पाण्यात राहू शकतात, वाढू शकतात, किंवा ज्या माशांना जास्त घनतेत राहण्याची सवय आहे त्या माशांचं बायोफ्लॉक प्रणालीमध्ये संवर्धन करता येईल. जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारतीय प्रमुख कार्प आहे, त्याच्यामध्ये रोहू, कटला, मृगळ, तसेच इतर कार्पमध्ये सायप्रिनस, पंगॅशियस, टिलापिया आणि कोळंबीचं सुद्धा संवर्धन बायोफ्लॉक पद्धतीने करता येतं. आता बायोफ्लॉक प्रणालीचा वापर करून रोहू बीजांचं संवर्धन करण्यासाठी तलाव हा कसा असायला हवा? कोणत्या सुविधा असणं गरजेचं असतं यासाठी? तलाव शक्यतो चौरस असावा किंवा थोडाफार प्रमाणात आयताकृती असावा. तलावाचे क्षेत्रफळ हे 0.1 हेक्टर म्हणजे 10 गुंठे इतके असावे. आणि मातीच्या तलावावरती HDPE हाय डेन्सिटी पॉलिइथिलीनचे आच्छादन केलेले असावे. तलावामध्ये सेंट्रल ड्रेनची व्यवस्था असावी. तलावाला मध्यभागी स्लोप असावा. त्याचबरोबर फेन्सिंग फार महत्त्वाचं आहे. कुंपण असावे जेणेकरून इतर साप किंवा बेडूक किंवा इतर जे भक्षक प्राणी आहेत त्यांचा शिरकाव होऊ नये. तसेच पक्षीरोधक जाळी असावी. आणि सततपणे एरेशन देण्यासाठी ब्लोअर्स किंवा पॅडल व्हील एरेटर्स, आणि ते वीज पुरवठा ज्यावेळी खंडित होतो त्यावेळी त्याच्यासाठी हे ब्लोअर्स चालवण्यासाठी जनरेटर, सोलार प्रणाली किंवा इन्व्हर्टर, याच्याबरोबरच स्लज पंप किंवा वॉटर सप्लाय पंप या सर्व गोष्टींचा समावेश असणे गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे या सर्व प्रणाली गरजेच्या आहेत याच्यासाठी. हां, बरोबर. बीज संचयनापूर्वी तलावांची पूर्वतयारी ही कशी करायला हवी? पूर्वतयारी करताना जर तलावामध्ये पूर्वीचे पाणी असेल तर ते पूर्णपणे काढलं पाहिजे. तलाव कोरडा केला पाहिजे, तो स्वच्छ केला पाहिजे, निर्जंतुक केला पाहिजे. निर्जंतुक करण्यासाठी साधारणतः 20 ppm पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर तलावामध्ये पाणी गाळून भरलं पाहिजे. साधारणतः 1.25 मीटर उंचीपर्यंत तलावामध्ये पाणी भरलं पाहिजे. पाणी गाळून भरलं पाहिजे. एकदा तलावामध्ये पाणी भरलं की इतर जे मासे आहेत किंवा त्यांची अंडी असतील किंवा पिल्ले असतील, जे अनावश्यक मासे आहेत त्यांचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. यासाठी हल्ली ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. साधारणतः 30 ppm या दराने ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. आणि क्लोरीन या वायूचा विषारीपणा नाही आहे याची खात्री करून आपल्याला पुढे चुन्याचा वापर करणं गरजेचं आहे. चुन्याचा वापर का करावा तर पाण्याचा pH हा साधारणतः 7.5च्या जवळपास असावा. एकदा आपण pH सुधारला पाण्याचा की आपण मग खतांची मात्रा त्याच्यामध्ये देऊ शकतो. बऱ्याच प्रकारची खत योजना करता येते. हल्ली ईस्ट मार्फत किण्वन केलेले खत आणि त्याची स्लरी किंवा त्याचं द्रावण हे तलावामध्ये शिंपडलं जातं आणि प्राणी प्लवंग किंवा जे माशांचं नैसर्गिक खाद्य आहे ते तयार करण्यासाठी चालना दिली जाते. याचबरोबर ज्यावेळी आपण खतांची मात्रा देतो त्याच वेळेला इतरत्र किंवा दुसऱ्या टाकीमध्ये आपण बायोफ्लॉकचं विरजन तयार करणं किंवा इनॉक्युलम तयार करणं गरजेचं आहे. आणि ते इनॉक्युलम तलावामध्ये सोडणं गरजेचं आहे जेणेकरून हे जे हिट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहे त्यांची ही वाढ झाली पाहिजे. तसेच इतर ठिकाणावरून जिथे चांगले प्लवंग मिळते, प्राणी प्लवंग मिळते, त्यांचं संकलन करून हे तलावात सोडावे जेणेकरून जे खत आपण टाकतो त्याच्यातून जी पोषक द्रव्ये मिळतात त्यामुळे आपल्याला प्राणी प्लवंगाची संख्या वाढली पाहिजे, तसेच या बॅक्टेरियाची पण संख्या वाढली पाहिजे. बरोबर. आता हे झालं पूर्वतयारी संबंधी. आता बीज संचयन करताना कशा पद्धतीने करायचं ते? आता बीज संचयन करताना आपल्याला सुरुवातीला एरेशन चालू ठेवलं पाहिजे. एरेशन चांगलं दिलं पाहिजे. पाण्याचा दर्जा तपासणं फार महत्त्वाचं आहे. दर्जा योग्य आहे याची खात्री करूनच आपण बीज संचयनासाठी गेलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण खतांचा वापर करतो त्यावेळी कीटकांची संख्या भरपूर वाढते, तर हे कीटक निर्मूलन करणं फार गरजेचं आहे. जिथे HDPE तलाव असतो तिथे साधारणतः 30 लिटर डिझेल
हम्म. 2 ते 3 किलो वॉशिंग पावडर आणि 5 ते 6 लिटर पाणी यांचं जे इमल्शन तयार करून आपण पाण्यावरती थर दिला पाहिजे, हम्म. जेणेकरून कीटकांच्या श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो आणि त्यांची मरतूक होते. हम्म. एकदा कीटकांचा नायनाट केल्यानंतर आपण बीज संचयनासाठी तयार होऊ शकतो. हम्म. आता बीज म्हणजे रोहू बीजाचा आकार साधारणतः 20 ते 25 मिलीमीटर इतका असावा. बीज हे सुदृढ आणि निरोगी असावं हम्म. आणि संचयन घनता करताना पारंपरिक पद्धतीपेक्षा साधारणतः 5 पटीने बायोफ्लॉक प्रणालीमध्ये आपल्याला संचयन करता येतं. हम्म. म्हणजेच 150 फ्राय किंवा 150 बीज प्रति 1000 लिटर या घनतेनं आपल्याला संचयन करता येतं. हम्म. संचयन करताना एक महत्त्वाची बाब म्हणजे ॲक्लमटायझेशन किंवा अनुलीकरण. प्रथम बीज हे तापमानाला सुसंगत करणं गरजेचं आहे हम्म. आणि एकदा तापमानाला अनुलीकरण केल्यानंतर तलावातील पाण्याच्या pHशी मिळते जुळते वातावरण तयार करून आपल्याला बीज सोडणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे कोणतीही घाई न करता व्यवस्थित ॲक्लमटाईज करून हे बीज सोडलं तर जगण्याचं प्रमाण आपल्याला चांगलं मिळतं. हम्म. बीजाची वाढ होण्यासाठी कोणतं खाद्य दिलं जातं? एकंदरीत खाद्य व्यवस्थापन हे नेमकं कसं करायला हवं? बीजाची जोमाने वाढ होण्यासाठी आपण कृत्रिम खाद्य देतो. साधारणतः 30 ते 35% प्रथिनं असलेलं खाद्य हे देणं गरजेचं आहे. हम्म. हल्ली बाजारामध्ये विविध कंपनी आहेत की त्या कंपनीमार्फत आपल्याला खाद्यपुरवठा होतो हम्म. आणि चांगल्या दर्जाचं खाद्य मिळतं. साधारणतः 0.5 मिलीमीटरपेक्षा कमी आकाराचं हम्म. ते 1.2 मिलीमीटर आकाराचं खाद्य आपल्याला देणं गरजेचं आहे. खाद्य हे तरंगतं असावं किंवा जर कृत्रिम खाद्य घेणं शक्य नसेल तर आपल्याला शेततलावरती सुद्धा शेंगदाणा पेंड आणि राईस ब्रान यांचे एकाच एक प्रमाणात मिश्रण तयार करून साधारणतः 25 ते 30% प्रथिनं असलेलं खाद्य तयार करता येतं आणि त्यांचा वापर करता येतो. हम्म. आता खाद्य व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचं खाद्य किती प्रमाणात द्यावं किंवा खाद्याचा दर काय असावा. हम्म. बायोफ्लॉक प्रणालीमध्ये कृत्रिम खाद्याची गरज ही थोडी कमी लागते पारंपरिक पद्धतीपेक्षा. तर पहिल्या महिन्यामध्ये खाद्य देण्याचा दर हा एकूण वजनाच्या 3 ते 4% प्रतिदिन या प्रमाणात, तर दुसऱ्या महिन्यामध्ये 2 ते 3%, तर तिसऱ्या महिन्यामध्ये साधारणतः हे प्रमाण 1 ते 2% या प्रमाणात ठेवले जाते. हम्म. अशा प्रकारे आपल्याला खाद्य योजना नक्कीच करता येईल. आता कार्बन स्रोत कोणते वापरले जातात या पद्धतीत आणि कार्बन ते नत्र गुणोत्तर हे किती असायला हवं? कार्बन स्रोत म्हणून जर स्वस्त मिळत असणारे जे स्रोत आहेत जसे की काकवी किंवा मोलॅसिस म्हणतो, राईस ब्रान, व्हीट ब्रान, हम्म. किंवा काही प्रसंगी आपल्याला जर फ्लॉक पटकन वाढवायचा असेल तर गूळ किंवा साखर इत्यादींचा आपल्याला वापर करता येतो. हम्म. आणि कार्बन ते नायट्रोजन हा जो रेशो आहे किंवा याचे जे गुणोत्तर आहे हे साधारणतः 10 ते 20च्या दरम्यान आपल्याला हम्म. हवं असतं. बरोबर. आता संवर्धनादरम्यान पाण्याच्या दर्जाची कशी काळजी घेणं गरजेचं असतं त्याविषयी जरा सांगा. संवर्धन करताना बायोफ्लॉक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ तयार होतो. हम्म. साधारणतः एक 25 ते 30 दिवसानंतर हा गाळ तळावरती मोठ्या प्रमाणात साचलेला दिसतो. तर तो सायफन पद्धतीने किंवा शक्य नसेल तर आपण पंपाद्वारे, स्लरी पंप किंवा स्लज पंपाद्वारे हा गाळ वेळोवेळी बाहेर काढावा लागतो. हम्म. ऑक्सिजनचे प्रमाण हे 5 ppm पेक्षा जास्त पाहिजे. pH साधारणतः 7.5च्या जवळपास. त्याच्यानंतर अमोनियाचे प्रमाण हे 0.05 ppm पेक्षा कमी. नायट्राईटचे प्रमाणसुद्धा 0.02 पेक्षाही कमी असावे आणि त्यांच्या नोंदणी दररोज घेतल्या पाहिजेत. हम्म. आणि जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असेल तर एरेशन चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे किंवा पाण्यामध्ये बदल केला पाहिजे. हम्म. म्हणजे गरजेनुसार थोड्याफार प्रमाणात पाण्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. हम्म. हम्म. आता संवर्धनादरम्यान बोटुकलीच्या वाढीचा अभ्यास केला जातो का त्याविषयी जरा सांगा. हां, निश्चितपणे म्हणजे आपल्याला वाढ ही समाधानकारक आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी दर 15 दिवसाला माशांचे नमुने संकलित केले जातात. हम्म. त्यांची लांबी आणि वजन मोजले जाते आणि लांबी आणि वजन मोजल्यानंतर त्याच्यामध्ये काही वैविध्य आहे का, हम्म. म्हणजे किती फरक आहे किंवा एक समान आकाराचे बीज आहे की नाही याच्यासाठी कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आपण कॅल्क्युलेट करतो. हम्म. किंवा मासे हे सुदृढ आहेत की नाहीत किंवा त्यांची नॉर्मल वाढ होते की नाही हां. याच्यासाठी कंडिशन फॅक्टर आपण मोजतो आणि कंडिशन फॅक्टर हा 1च्या वरती असावा. म्हणजे प्रामुख्याने लांबी आणि वजन हे जर मोजले तर आपल्याला बराचसा अंदाज येतो की मासे व्यवस्थित वाढत आहेत की नाहीत. हम्म. रोहू बोटुकली उत्पादनासाठी संवर्धनाचा कालावधी हा साधारणपणे किती असतो आणि त्या दरम्यान ही बोटुकली जगण्याचं प्रमाण साधारणपणे किती असतं? रोहू बोटुकली संवर्धनाद्वारे उत्पादन घेण्यासाठी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागतो हम्म. आणि या दरम्यान वाढ साधारणतः 70 मिलीमीटर ते 100 मिलीमीटरच्या दरम्यान होते
आणि जगण्याचं प्रमाण जर बघितलं तर 70%च्या आसपास मिळते. आता बायोफ्लॉक प्रणालीचा वापर करून रोहू बोटुकली उत्पादनाचं तंत्रज्ञान हे कुठे संयुक्तिक असेल? साधारणपणे कुठे याचा वापर करणं जास्त फायद्याचं ठरेल? बायोफ्लॉक प्रणालीमध्ये थोडा उत्पादनाचा खर्च जास्त आहे. त्यामुळे जिथे स्थानिक पातळीवरती बीज उत्पादन होत नाही, बाहेरून खूप लांबून आणावं लागतं बीज, तिथे ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं आणि त्या ट्रान्सपोर्टेशनचा जो ताण आहे तो माशांच्या आरोग्यावरती होतो किंवा त्याच्या वाढीवरती परिणाम होतो. अशा ठिकाणी स्थानिक पातळीवरती आपल्याला बोटुकलींचे उत्पादन करता येते. पण काही वेळा काय होतं की मातीचे तलाव तयार केले तर त्या तलावामध्ये पाणी राहत नाही, कारण मातीची पाणी धारण क्षमता ही कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला संवर्धन करता येत नाही. तर अशा ठिकाणी जिथं जागा योग्य नाहीत अशा ठिकाणी आपल्याला तलाव बांधून DPAचे आच्छादन करून बायोफ्लॉक प्रणालीचा वापर करून कमीत कमी जागेतून आपल्याला साधारणतः 5 पट उत्पादन घेता येते. बरोबर. म्हणजेच ही जी बायोफ्लॉक पद्धती आहे ती जर आपल्या शेतकरी मित्रांना किंवा मत्स्य संवर्धन करणाऱ्या शेतकरी मित्रांना जर वापरायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल किंवा ही पद्धत आपल्याला कशी उपयोगी आहे पुढच्या दृष्टीने त्याविषयी जरा सांगा. आता जर बघितलं तर जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात कार्प माशांचं संवर्धन केलं जातं आणि जलाशयामध्ये ज्यावेळी आपण संचयन करतो त्यावेळी मोठ्या आकाराचं बीज म्हणजे बोटुकलींचा आकार 70-80 मिलीमीटरच्याही वरती असलं पाहिजे आणि याचं उत्पादन फार कमी प्रमाणात होतं. म्हणूनच आम्ही याच्यावरती प्रयोग घेतलेले आहेत आणि साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी जागेचा वापर करून आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येतं आणि त्यामुळे जलाशयामधील कार्पच्या उत्पादनासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक जलाशयाच्या ठिकाणी जिथे योग्य जागा असतील त्या ठिकाणी आपल्याला बायोफ्लॉक प्रणालीद्वारे संवर्धन करून आपल्याला बीज संचयन करता येईल आणि आपली जी बीजाची गरज आहे ती भागवता येईल. बरोबर. एकूणच तुम्ही मगाशी म्हणालात त्यावरून अनेक उपकरणं या पद्धतीमध्ये वापरली जातात. याचाच अर्थ ही खर्चिक अशी पद्धत आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या शेतकरी मित्रांना उत्पादन घ्यायचं असेल तर कोणत्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी मित्र पुढे जाऊ शकतात का? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये या प्रणालीसाठी खास करून एक योजना बनवली होती. त्याच्यामध्ये 10 गुंठ्याचे जे तलाव आहेत त्यांच्यासाठी एकूण हे तलाव बांधणे, इतर सुविधा करणे, आणखीन जो आवर्ती खर्च आहे पहिल्या क्रॉपसाठी याच्यासाठी 14 लाखाचं योजना होती. त्याच्यामध्ये 60% आणि 40% असे सबसिडी अशी होती. तर अशा प्रकारच्या ज्या योजना येतात त्यांचा आपल्याला लाभ नक्कीच घेता येतील. आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचं उत्पादन घेताना शेतकरी मित्र दिसत नाहीत, तर त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल? बऱ्याच वेळा आपल्याला लांब जाऊन अशा प्रकारची बोटुकली आणावी लागतात, तर शेतकरी मित्रांनी काय केलं पाहिजे नेमकं? शेतकरी मित्रांनी म्हणजे याचा बायोफ्लॉक प्रणालीचा अभ्यास केला पाहिजे. मत्स्य महाविद्यालयामध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबवलेला आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने पुरस्कृत असा एक प्रकल्प आहे. त्याच्या अंतर्गत हा पथदर्शी प्रकल्प राबवलेला आहे. तिथे आम्ही प्रशिक्षण पण देतो किंवा तिथे प्रत्यक्ष माहिती पण देतो आणि तांत्रिक ज्ञान घेऊन आपल्याला ही संवर्धन प्रणाली नक्कीच चालू करता येईल. निश्चितच. सर, आज आपण इथे आलात आणि बायोफ्लॉक पद्धतीद्वारे रोहू बोटुकलींचं उत्पादन कशा प्रकारे आपल्याला घेता येईल याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला सर्व शेतकरी मित्रांना दिली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. बायोफ्लॉक पद्धतीने रोहू बोटुकलीचं उत्पादन याविषयी डॉक्टर राजू तिबिले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. त्याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पण पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.